महाराष्ट्रामध्ये फार मोठं उत्साहाचं वातावरण आहे, कारण हा ऐतिहासिक दिवस आहे. देवेंद्र फडणवीस साहेब हे 14 कोटी महाराष्ट्रीयन लोकांचे सर्व आमदारांच्या मनामधले नेते आहेत. ते मुख्यमंत्री बनणार आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुन्हा भारतातला नंबर 1 क्रमांकाचा राज्य बनणार आहे. सर्वांचं स्वागत. माझ्यासोबत जयकुमार रावल सर आहे. सर, आज ज्या पद्धतीने गटनेतेमध्ये देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे, काय उत्साह पाहायला मिळाला सर्व आमदारांमध्ये? महाराष्ट्रामध्ये फार मोठं उत्साहाचं वातावरण आहे, कारण हा ऐतिहासिक दिवस आहे. एक मताने विधिमंडळामध्ये सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची निवड केलेली आहे. ह्या माध्यमातून मी मोदी साहेबांचा संदेश एक है तो सेफ आहे असाच दिला आहे, म्हणून एक मताने ही निवड झालेली. देवेंद्र फडणवीस साहेब हे 14 कोटी महाराष्ट्रीयन लोकांचे सर्व आमदारांच्या मनामधले नेते आहेत. 2014 ते 19 अत्यंत चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये ते मुख्यमंत्री बनणार आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुन्हा भारतातला नंबर 1 क्रमांकाचा राज्य बनणार आहे. इतकंच नाही, अनेक देशांशी स्पर्धा करू शकणारा महाराष्ट्र पुन्हा एकदा वेगाने जाणार आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा महाराष्ट्र नंबर 1 होणार हा विश्वास व्यक्त करतो. सगळ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन देखील करतो. बहुतेक या पद्धतीने 2014च्या मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागली होती. आपण चांगलं काम केलं होतं आपल्या कार्यकाळामध्ये. यावेळी देखील इच्छा आहे तुमच्या मतदारसंघातून देखील आणि त्या भागातून? मंत्रिमंडळामध्ये आपल्याला संधी मिळावी अशी सगळ्याच आमदारांची किंवा त्या सिनियर आमदारांची इच्छा असते. पार्टी हा योग्य असा निर्णय घेत असते आणि म्हणून यथायोग्य वेळेस पार्टी कळवेल आणि महाराष्ट्रामध्ये मात्र प्रगती होणार आहे हे निश्चित आहे. धन्यवाद. धन्यवाद.